सुनबाई, तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी म्हणून तुम्हाला बोलावून घेतलं. पण ती तर कायम असते मातोश्री. हो, पण ह्या वेळी तुम्ही धोरणाने वागलात. महाराजांच्या तालमीत तुम्ही तयार झालात. त्यांचे सगळे गुण उचलले. पूजा अगदी निगुतीने पार पाडली. तुम्ही होतात ना पाठीशी. पूजा झाली, पण अजून उत्तर पूजा बाकी आहे. म्हणजे बसा. सावध असा. शंभूराजे गडावर परतले तरी सगळं सुरळीत होईल असं नाही. मातोश्री, तुम्हाला कसली चाहूल? चाहूल नाही, परंतु महाराजांच्या गैरहजेरीत कर्त्या माणसाकडून करून घ्यायची पूजा नेणत्याच्या हातून करून घेतली. ही सुरुवात आहे हे लक्षात असू द्या नीटपणे. जी. शंभूराजांना चिमटीत पकडता येत नाही. निवाडा विरोधात जातो म्हणून कारभारी दुखावले गेले. त्यामुळे आता ते दुप्पट वेगाने कारवाया सुरू करतील आणि त्यांची धार ही दोन्ही बाजूनी असेल हे लक्षात असू द्या. जी मातोश्री, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय ते आलंय आमच्या लक्षात. महाराज नेहमी म्हणतात कारभारी राज्याचा गाडा हाकतात. ते खरंही आहे, परंतु या गाड्याची आरी कुठे आणि कशी मोडायची हेही त्यांना कळतं. हेही ध्यानात राहू द्या. जी. पण सुनबाई, स्वराज्यात परतलेल्या आमच्या लेकरा भोवती कडे कोट पहारा राखायला हवा. जी मातोश्री. आणि गस्तीची सुरुवात तुम्ही करा, तेही कुणाला न कळता. तुमच्या मनासारखं होईल. आम्ही गाफील राहणार नाही. भवानी बाळा, भवानी बाळा, आता झोपायचं. हा, खूप रात्र झाली, आता झोपायचं. पण मातोश्री, राजपुत्राचे काय झाले? हो तर, तुमच्या राजपुत्राची भेट झाली. मग पुढे काय झाले? पुढे काय झालं ते आम्हास ठाऊक नाही. म्हणजे राजपुत्राला राजा रागे भरला की नाही ते. शंभूराजे, खूप बोलायचंय तुमच्याशी, खूप काही सांगायचंय, पण कसं सांगावं? एक बाप म्हणून तुम्हाला काही सांगण्याचा अधिकार उरलाय का आता? शंभूबाया, तुमच्या बरोबर एक बाप म्हणून आम्ही कधी वागलोच नाही. केवळ एक छत्रपती म्हणूनच वागत आलो. स्वराज्यासाठी, राजकारणासाठी प्रत्येक वेळी ओलीस ठेवलं तुम्हाला. इतके असे गुडघ्या इतके होतात तो. तेव्हा मोगलांच्या छावणीत ओलीस ठेवलं. तेव्हा आऊसाहेबांनी अख्खा रायगड डोक्यावर घेतला होता. खूप व्याकुळ झाल्या. शिवबा, तुम्ही हे काय बोलता? त्यांनी एकलिंगजींची बेल हाती घेऊन शपथ घेतलीय. राजकारण्यांच्या शपथा ना बुडाच्या ना धडाच्या, आम्ही नाही विश्वास ठेवत त्याच्यावर. तेव्हा आमच्यातला राजकारणी मुत्सद्यानं त्यांची समजूत काढली. लेकरू असले तरी मिर्झा राजाच्या या राजकारणात आमचा आधार ठरतील. पण बाळराजांना राजकारणात आणले तर त्यांचे बालपण हिरावून घेतल्यासारखे नाही का वाटत आपल्याला? वाटतं आऊसाहेब,
पण स्वराज्यासाठी त्याने ते करावं. युवराज आहेत ते. आऊसाहेबांचे अश्रू पुसले, आम्ही महाली परतलो. पण हुंदक्यांचा आवाज काही थांबत नव्हता. इथे तिथे पाहिलं, कोणीच नव्हतं. मग लक्षात आलं, ते हुंदके आमच्याच काळजाचे होते. माणसाची समजूत काढता येते हो, काळजाचं काय करायचं. ना अश्रू पुसता येईल. मग आम्ही रडू तिला स्वतःला. मोकळे झालो. पण आतल्या आत आम्हाला सगळं सगळं ठाऊक आहे आबासाहेब. तुम्ही आतल्या आत रडलाही असाल, पण आमच्यात धाडस पेरायला मात्र विसरला नाही. लाखाच्या फौजेत मोगली छावणीत एकट्या माणसाचं सैन्य म्हणून आम्हाला पाठवलं. दास्तीशिवाय जगायला राहायला शिकवलं. 1,00,000 कडव्या सैनिकांमध्ये एकटे जाणारे शंभूराजे तुम्ही पहिलेच. त्या 1,00,000 तुम्ही एकटेच भारी पडाल, आमची खात्री आहे. आबासाहेब, आम्ही आपली पारख सार्थ ठरवू. सगळ्यांना वाटतं आम्ही मोगल छावणीत एकटे होतो, पण नाही आबासाहेब, आम्ही एकटे नव्हतो. सोबत राजकारण होतं. हत्तींचं चित्कारणं, घोड्यांचं खिंकाळणं होतं. सैनिकांचे चित्र विचित्र आवाज, गुलामांच्या पाठीवर उठणारे आसुडांचे आवाज होते. ते उग्र वातावरण नकळत आमच्या अंगवळणी पडलं. आबासाहेब, तुम्हीच आम्हाला तलवारीचे मुके घ्यायला शिकवलं. भाल्याच्या तेजाळ पात्यावर माया जडवायला शिकवलं. घोड्याच्या आयाळीतून हात फिरवण्याचं वेड लावलं. उघड्या आभाळाखाली खडकाळ धर्तीवर अंग टाकायला शिकवलं. म्हणून तर आबासाहेब, म्हणून तर आग्र्यात आम्ही पुरून उरलो, मथुरेत तरलो, त्या दिलेर खाना समोरही झुकलो नाही. कारण तुम्ही आबासाहेब, तुम्ही स्वराज्य प्रेमाची कानस घेऊन सतत आमच्या पाठीशी उभे होतात. तुम्ही या स्वराज्य प्रेमासाठीच तुमच्या नशिबी जिवंतपणीचं श्राद्ध आलं. आम्ही पिंडदान केलं. कोवळ्या वयात कावळे शिवले तुम्हाला. खूप अन्याय केला बाळा तुमच्यावर, सूनबाईंवर. आमचा जीव अडकू देऊ नका. आता यापुढे आम्ही तुमच्यावर कितीही मायेचा वर्षाव केला तरी हा सन मात्र तुमच्या मनात कायम राहील. पण त्या दिवशी देखील तुमचे पिंड ठेवले होते. कावळे त्यावर झडप घालत होते, पण आम्ही मात्र बंद दाराळ चिमणीसारखे गपकार पडून होतो. बंद सोशीनं, बंद पंखांनी. आम्हाला ठाऊक आहे आबासाहेब, त्या रक्तपिपासू गिधाडांच्या तावडीतून आम्हाला सही सलामत सोडवण्यासाठी तुम्ही पिंडदान केलं. पण आबासाहेब, ते पिंडदान नव्हतंच, ती तर शिकवण होती. स्वराज्यासाठी कसं मरायचं आणि मरूनही कसं जिवंत राहायचं याची शिकवण. आमची तक्रार नाही आबासाहेब, असूच शकत नाही. गोदावरी प्रकरणाचा निवाडा झाला.
आरोपांचा भडीमार होत होता तुमच्यावर. तुम्ही सिद्ध केलं, पण आम्हीही पायात ठेवून होतो. एकही गोष्ट नजरेआड होऊ दिली नाही. शंभूराजे, तुम्ही तिथेही बाजी मारली. लेकरा, आमचा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आम्ही आई मानलो. ही प्रतिष्ठा पणाला लागली होती. रांझ्याच्या पाटलाचे हातपाय आम्ही छाटले. तो न्याय पणाला लागला होता. आरोप तुमच्यावर होत होते, पण निवाडा आमच्या संस्कारांचा सुरू होता. शंभूराजे, आमचा स्वतःवर जितका विश्वास तितकाच विश्वास तुमच्यावर. परस्त्रीकडे तुम्ही वाईट नजरेनं कधी बघूच शकणार नाही. कारण आऊसाहेबांनी तुमच्या डोळ्यात तुकोबांच्या अभंगांचं काजळ घातलं, ज्ञानोबांच्या ओव्यांचं दूध पाजलं. तुम्ही चुकणार नाही, खात्री आहे आम्हाला. थोरल्या राणी साहेबांनी हट्ट धरला वाटणीचा, तुम्ही थेट नकार दिला. आनंदानं आमचा ऊर भरून आला. केवढं समाधान वाटलं आम्हाला. पण मग वाटणीचं काय? आबासाहेब, जशी देहाची वाटणी करता येत नाही, तशी स्वराज्याची वाटणी अशक्य. शंभूराजे, आम्ही तुमच्या समोर वाटणीचा प्रस्ताव ठेवला होता, तुम्ही नकार दिला. देव, देश, धर्माची वाटणी नाही. शाबास शंभूबाई. कष्ट करणारा, घाम गाळणारा शेतकरी हाच आपला देव. आपल्या स्वराज्याची भूमी हाच आपला देश. आणि परस्परांचं हित हा धर्म. शंभूबाया, तुमच्या याच निस्वार्थीपणामुळे अहंकाराचे, लोभाचे मळे सुकून गेले. आबासाहेब, तुम्ही आमच्यावर संस्कारच असे केले की मोहमायेला आम्ही कधी वश झालोच नाही. मग देवाची, देशाची, स्वराज्याची वाटणी कशी मान्य करणार होतो आम्ही? कधीच नाही. भवानीबाईंच्या बारशाला मला येता आलं नाही. आमच्या आनंदावर पाऊसपाणी कोसळ. म्हणजे तब्येत ठीक नसतानाही आपण जाणार, तेही या मुसळधार पावसात. आणि साहेब, त्या औरंगजेब नावाच्या वादळाला आम्ही नाही जुमानलं. कसला वारा, कसला ज्वर सांगता आता मला. खूप त्रास झाला, पण आम्ही आमच्या नातीचं नाव ठेवलंच. भवानी. ज्वर, पाऊस आणि अनेक अडसर आले मध्ये. आम्ही नाही पोहोचू शकणार शृंगारपुरी. मुराजे, क्षमा करा. पण आम्ही आमच्या नातीचं बारसं मात्र करणार, इथेच करणार. हो, हो, हो. ही बघा आमची नात. कोण आहे? कोण आहे? कोण? आजोबा? नाही 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 नाही. आम्ही आमच्या नातीच्या कानात कुर्र करणार. भवानी.
तुम्ही दिलेर खानाकडे गेला. बहिर्जींना आम्ही सांगितलं होतं युवराजांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. स्वराज्याचं भविष्य त्या दिलेर खानाच्या मुठीत आहे. आमच्या शंभूराजांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. तुम्ही सुखरूप परतावं म्हणून पुतळा आणि सरकारांना सांगितलं. पुतळा, आमच्यासाठी एक काम करा. तुमच्या देवाला साकडं घाला. साकडं घालायचंय देवाला? तुम्ही देवाच्या जवळच्या, तुमच्या शब्दावर देव मान डोलावतो. सगळं काही ठीक होऊ दे म्हणावं. देवी समोर हात सोडले. मागणी एकच, आमच्या लेकराला स्वराज्यात सुखरूप परत आणवे. आबासाहेब, आम्हाला कल्पना आहे तुम्ही आमच्यासाठी किती व्याकुळ झाला असाल, किती कासावीस झाला असाल. आबासाहेब, फुलांचा कमी आणि काट्यांचा बहरच जास्त दिलावा आम्ही तुम्हाला. काळजी, चिंता सतत तुमच्या महालात दिव्यासारख्या तेवत ठेवल्या. शंभूराजे, फुलपाखरांच्या दिंड्या आम्ही तुमच्याकडे येऊ दिल्या नाही. ऋतूंचे हंगामही तुमच्या नजरेस पडू दिले नाही. काळ्या फुलांच्या जत्रा त्या देखील कधीही भरू दिल्या नाही. आबासाहेब, तुमचं शौर्य हाच आमचा ऋतू, तुमचे श्वास ध्यास हीच आमची फुलपाखरं. पाठीवरून मायेनं फिरणारा तुमचा हात हाच आमच्यासाठी फुला कळ्यांचा बहर.